Good morning, students. Today we are looking a next new lesson from our EVS subject of Standard 5. That is a lesson number 16. That is water. We know water is a basic need, is very important thing we need. That is water. Now in this video, in this lesson, we learn some important things about water, that is how to purify water, then what is meant by water pollution, then how to do the water management. All these things we have to learn step by step in this video, in the lesson. So first we are recalling some question is given here. What happens when a spoonful of a sugar, sawdust and soil are added to a glass of a water? विचारले बघा काय होतं. इथे एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलंय तुम्हाला. वॉटरमध्ये काय ऍड करायचंय? शुगर ऍड करायचे. एका दुसऱ्या ग्लासमध्ये वॉटर घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला सॉडस्ट अँड सॉइल ऍड करायचे. बघा काय होणार. when we adding sugar into a water, it get mixed with water. बघा जर आपण शुगर ऍड केली तर ती काय होणार आहे? पाण्यासोबत मिक्स होणार आहे. इफ यू आर मिक्सिंग sawdust, soil, it also get mixed with water. So all these things get mixed with the water. Which are the three states of water? विचारले in which state, what are the three states of water? पाणी आपल्याला कोणत्या तीन वेगवेगळ्या फॉर्म मध्ये मिळतं? What are the three states? Ice. Basic states are solid, liquid and gas. बघा पाण्याच्या म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या तीन स्टेट असतात. सॉलिड, लिक्विड अँड गॅस. त्याच्यामध्ये सॉलिड फॉर्म मध्ये जर वॉटर हवं असेल म्हणजे घट्ट वॉटर, म्हणजेच आपण त्याला काय बोलतो? आईस. देन लिक्विड मध्ये असतं त्याला आपण काय बोलतो? वॉटर. अँड थर्ड स्टेट मीन्स वॉटर वेपर. वॉटर वेपर पाण्याची वाफ म्हणतो. ह्या तीन फॉर्म मध्ये, ह्या थ्री स्टेट्स मध्ये वी कॅन ऑब्झर्व द वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज डन टू मेक ड्रिंकिंग वॉटर क्लीन अँड सेफ? बघा काय करतो आपण? ड्रिंकिंग वॉटर क्लीन अँड सेफ, जे आपण पाणी पितो ते क्लीन आणि स्वच्छ असण्यासाठी काय काय करतो आपण? वी आर युझिंग बॉइलिंग ऑफ वॉटर. One method we are using, we use boil water for the drink. त्यामुळे आपण काय करतो? पाणी उकळून पितो. It is very safe for our health. Then in the home they are using some गाळून पाणी पितो आपण. त्यासाठी आपण एक प्लेन व्हाईट कपडा यूज करतो की त्याने पाणी आपण गाळून घेतो. It is also safe. All these things we are using for while drinking water to make it safe. So now we are looking what is meant by pollution of a water. When pollution म्हणजे प्रदूषण. वॉटर केव्हा पोल्यूट होऊ शकतं किंवा खराब होऊ शकतं? एखादी गोष्ट खराब होते म्हणजे त्याच्यामध्ये कोणती तरी अदर गोष्ट मिक्स होते, त्याच्यामुळे ती गोष्ट खराब होते. नाउ वी आर लुकिंग हाऊ वॉटर गेट पोल्युटेड. When other substances get mixed with the water, it becomes impure. जेव्हा वॉटरमध्ये दुसरे कुठलेही घटक, माती, धूळ, कचरा यासारखे वेगवेगळे घटक जर पाण्यामध्ये मिक्स झाले तर वॉटर काय होतं? इम्प्युअर. इम्प्युअर म्हणजे अशुद्ध. सम ऑफ दिस सबस्टन्सेस फ्लोट इन द वॉटर. त्याच्यामध्ये बघा आपण पण बघतो पाण्यामध्ये काही गोष्ट असेल, एखादी गोष्ट पाण्यामध्ये वरती तरंगते सुद्धा. कचरा असेल किंवा तो वजनाने हलका असेल तर तो पाण्यावरती तरंगतो. सो द वॉटर लुक्स अनक्लीन अँड मडी. त्यामुळे आपण बघितलं असणार पावसाचं पाणी पण बघा तुम्ही एका भांड्यामध्ये स्टोअर करून घेतलात तर काही भाग पाण्यामध्ये मिक्स झालेला असतो किंवा काही कचरा पाण्यावरती तरंगत असतो. सो वी कॅन सी दॅट वॉटर लुकिंग अनक्लीन अँड मडी. त्यामध्ये पाणी एकदम घाणेरडं आणि चिखलासारखं दिसतं. सम सबस्टन्सेस डिझॉल्व इन द वॉटर अँड वी कॅनॉट सी देम. बघा काही गोष्टी पाण्यामध्ये मिक्स झालेल्या असतात त्यामुळे पाण्याचा कलर सुद्धा असा ब्राऊन कलर झालेला असतो. सो बिकॉज ऑफ दॅट
It happens because some substances get mixed with water, and if the substances that have got mixed with the water are harmful for living things, we say that the water has become polluted. त्यामुळे हे जे सबस्टन्सेस पाण्यामध्ये मिक्स झालेत which may cause harm, ते आपल्याला हार्मफुल ठरू शकतात फॉर द लिव्हिंग थिंग्स, आणि त्यामुळेच आपण पाण्याला काय म्हणू शकतो, वॉटर हॅज बिकम polluted. किंवा if the substances that have got mixed with water are harmful for living organism, we can say that water has become polluted. जेव्हा पाण्यामध्ये मिक्स झालेले गोष्टी जर लिव्हिंग थिंग्सला हार्मफुल ठरत असतील, if the substance that have got mixed with water, असे सबस्टन्स जे पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर कॉजेस हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्ससाठी ते हार्मफुल ठरू शकतात, देन दॅट वॉटर इज कॉल्ड ॲज अ पोल्युटेड वॉटर. रिव्हर, लेक्स आर अवर सोर्स ऑफ वॉटर. हाऊ डज देअर वॉटर गेट पोल्युटेड? बघा आपल्याला वॉटर कोणकोणत्या सोर्स कडून मिळतं, रिव्हर, लेक, वेल, पॉन्ड, ऑल दीज थिंग्स provide us as a water source. So now we are looking how this big water source get polluted. आपण नदी, समुद्र, तलाव कशी पोल्युटेड होतात, that we have to learn here. What are the different way of getting water polluted? कोणकोणत्या पद्धतीने वॉटर पोल्युशन होऊ शकतं, that we have to learn. Disposal of waste water. Disposal of waste water. घरामध्ये जे किंवा खराब झालेलं पाणी आहे त्याचं कशा प्रकारे बाहेर सोडतात ते बघायचं. द वेस्ट वॉटर ऑफ अ सिटी ऑर अ टाउन इज कलेक्टेड अँड लेट इन टू अ वॉटर बॉडी ॲट अ कन्व्हिनियंट लोकेशन. काय करतात, मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जे काम झाल्यानंतर उरलेलं खराब पाणी आहे, मोठमोठ्या सिटीजमध्ये किंवा आपण घरामध्ये पण एखादं काम केल्यानंतर जे पाणी खराब उरतं किंवा भाज्या धुवून झाल्यानंतर त्याचं जे पाणी खराब उरतं किंवा एखादं काम केल्यानंतर जे खराब झालेलं पाणी आहे ते काय करतात, कलेक्ट करतात, अँड मोठमोठ्या सिटीजमध्ये ते काय करतात, एकत्र केलं जातं, अँड दे लेट इट इन टू अ बॉडी वॉटर ॲट अ कन्व्हिनियंट लोकेशन. आणि ज्या ठिकाणी मोठा पाण्याचा सोर्स आहे त्या ठिकाणी ते काय केले जातात, सोडून दिले जातात. जस्ट लाईक इन रिव्हर, लेक. द वेस्ट वॉटर फ्रॉम रेसिडेन्शियल बिल्डिंग्स as well as from factories and industries contain many kinds of impurities. Some of these dissolve in water while some do not. बघा हे वेस्ट वॉटर कुठून कलेक्ट करतात, फ्रॉम रेसिडेन्शियल बिल्डिंग्स म्हणजे मोठमोठ्या बिल्डिंग, रेसिडेन्शियल म्हणजे जिथे लोक राहत आहेत त्या भागामधून किंवा त्या मोठमोठ्या बिल्डिंगमधून पाणी कलेक्ट केलं जातं, फॅक्टरीजमधून, इंडस्ट्रीजमधून जे पाणी वेस्ट वॉटर कलेक्ट केलं जातं त्याच्यामध्ये खूप सारे इम्प्युरिटीज असतात, म्हणजे खूप सारे हार्मफुल घटक असतात. सम ऑफ देम डिझॉल्व, त्यातले काही भाग पाण्यामध्ये, काही जे इम्प्युरिटीज आहेत, काही हार्मफुल थिंग्स आहेत दॅट गेट डिझॉल्व इन टू अ वॉटर अँड सम डू नॉट, काय काय डिझॉल्व होत नाहीत. सेवेज वॉटर कॅन कॅरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट स्प्रेड डिसीज. सेवेज वॉटर म्हणजे सांडपाणी, जे आपण घरातलं काम करून झाल्यानंतर उरलेलं जे पाणी असं सांडपाणी, ते काय करतं, त्याच्यामध्ये कोण असतात, स्मॉल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर देअर दॅट स्प्रेड डिसीज. त्यामुळे बघा खराब पाणी पिल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पावसाळ्यामध्ये आपल्याला डिसीज होत असतात. दिस इज हॅपन ड्यू टू द सेवेज वॉटर प्रेझेंट इन द cities and which contain microorganisms. Wastewater from industries is more likely to contain poisonous substance. बघा इंडस्ट्रीजमध्ये एखादी गोष्ट बनवताना वॉटर यूज झालं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स मिक्स झालेले असतात आणि ते खूप पॉयझनस असतात, विषारी सबस्टन्स. पॉयझनस सबस्टन्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये खूप विषारी घटक असतात, केमिकल्स असतात जे की पाण्यामध्ये मिक्स असतात त्या वेस्ट वॉटरमध्ये. इफ ऑल दीज वेस्ट वॉटर इज लेट इन टू वॉटर बॉडीज ॲज इट इज, द वॉटर बॉडीज बिकम पोल्युटेड अँड दॅट इज डेंजरस. आणि काय करतात हे इंडस्ट्रीमधले लोक, फॅक्टरीजमध्ये हे जे वेस्ट वॉटर कलेक्ट झालंय, सेवेज वॉटर आहे, ऑल दिस वॉटर इफ वी आर डिरेक्टली लेट इट इन टू अ वॉटर बॉडीज, जर आपण ते पाणी डिरेक्टली इंडस्ट्रीमधून मोठ्या वॉटर सोर्समध्येच म्हणजे नदीमध्ये, समुद्रामध्ये किंवा तळ्यामध्ये एखाद्या आणून सोडलं तर काय होणार,
दिस वॉटर सोर्स बिकम पोल्युटेड अँड डेंजरस, आणि त्यामुळे तो वॉटर सोर्स काय होतो, खराब होतो. सच वॉटर कॅनॉट बी यूज फॉर ड्रिंकिंग ऑर फॉर एनी अदर पर्पज. त्यामुळे असं खराब पाणी मिक्स झालेल्या नदीचं पाणी किंवा समुद्राचं पाणी आपण आपल्या रेग्युलर यूजसाठी किंवा ड्रिंकिंगसाठी यूज करू शकत नाही. आणि इफ वी आर युझिंग दॅट देन वी कॉजेस अ डिफरंट डिसीज. जर आपण तसंच खराब पाणी यूज केलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज होऊ शकतात. सो दॅट इज वाय इट इज कंपल्सरी फॉर फॅक्टरी ओनर्स टू ट्रीट द वॉटर बिफोर लेटिंग इट आउट. त्यामुळे सध्या गव्हर्नमेंटने काय केलंय, फॅक्टरीजना कंपल्सरी केलंय की फॅक्टरी जे ओनर आहेत, ज्यांच्या फॅक्टरीज आहेत, त्यांना काय कंपल्सरी केलंय टू ट्रीट द वॉटर बिफोर लेटिंग इट आउट. तुम्हाला ते पाणी आधी काय केलं पाहिजे, त्याच्यावरती प्रोसेस करून त्यातले पॉयझनस सबस्टन्स तुम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि त्याच्यानंतरच ते तुम्हाला वॉटर सोर्समध्ये ड्रेन करायचे. सिमिलरली sewage and other wastewater of towns and cities is processed for purification before letting it into a water body. This helps to prevent the pollution of water. त्यामुळे आपण जे वेस्ट वॉटर आहे, सेवेज वॉटर आहे, फॅक्टरीमधून येणारं पॉयझनस वॉटर आहे, दॅट वी हॅव टू फर्स्ट प्युरिफाईड बिफोर लेटिंग इट डाऊन इन टू अ वॉटर बॉडीज. काय करायचंय, त्या खराब सेवेज जे काही सांडपाणी आहे, खराब पाणी आहे, त्याच्यावरती पहिल्यांदा तुम्हाला प्युरिफिकेशन मेथड करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पॉयझनस जे हार्मफुल घटक आहेत ते बाहेर काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला वॉटर बॉडीजमध्ये ड्रेन करायचे आहेत. आणि त्याच्यामुळेच काय होऊ शकतात, इफ वी आर रिमुव्हिंग दिस हार्मफुल अँड पोल्युटेड सबस्टन्स फ्रॉम द वॉटर, अवर वॉटर पोल्युशन गेट प्रिव्हेंटेड. त्यामुळे आपण वॉटर पोल्युशन काय करू शकतो, कमी करू शकतो. Flowing water of rivers get purified to some extent by a natural processes also. जे नदीमध्ये वाहत जाणारं पाणी आहे ते नॅचरली बऱ्याच प्रमाणात काय होतं, नॅचरली प्युरिफाय होत असतं. बिफोर वॉटर इज सप्लाय टू अ टाउन ऑर अ सिटी इट इज प्युरिफाईड. त्यामुळे जे काही वॉटर सप्लाय केलं जातं टाउन आणि सिटीजना, मोठमोठ्या नद्यांमधून, डॅममधून, लेकमधून, ते काय केलं जातं, पहिल्यांदा प्युरिफाय केलं जातं आणि त्याच्यानंतरच ते सप्लाय केलं जातं. इफ अ लार्ज क्वांटिटीज ऑफ impurities get mixed with the river water, the natural process of purification cannot keep pace. बघा, जर खूप मोठ्या थोड्या प्रमाणात जर इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर नॅचरल प्रोसेसमुळे काय होतात, त्या निघून जातात. इफ देअर आर लार्ज क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटीज, जर त्या पाण्यामध्ये खूप सारं खराब पदार्थ मिक्स झाले असतील किंवा पॉयझनस पदार्थ मिक्स झाले असतील तर काय होणार, आपलं नॅचरल प्युरिफिकेशन प्रोसेस फेल होते. त्यामुळे आपल्याला काय, द प्रपोर्शन ऑफ ऑक्सिजन डिझॉल्व इन द वॉटर इज रिड्यूस अँड दिस इज अ थ्रेट टू द ॲक्वॅटिक लिव्हिंग थिंग्स. जर पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इम्प्युरिटीज मिक्स झाल्या तर काय होतं, त्या वॉटरमध्ये असणारं ऑक्सिजनचं जे प्रपोर्शन आहे, ऑक्सिजनचं प्रमाण आहे, ते काय होतं, कमी होत जातं. आणि पाण्यामधलं ऑक्सिजन कमी झाला तर पाण्यामध्ये जे राहणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, लाईक अ फिश, प्लांट, ऑल दे गेट अफेक्टेड. त्यामुळे त्यांच्यावरती अफेक्ट होतो. दे कॅनॉट लिव्ह विदाउट ऑक्सिजन प्रेझेंट इन द वॉटर. बघा, त्यांनाही जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. इफ वॉटर गेट पोल्युटेड, ऑक्सिजन गेट रिड्यूस इन द वॉटर. जर वॉटरमध्ये खूप इम्प्युरिटीज, पॉयझनस घटक ऍड झाले तर पाण्यामध्ये असणारं ऑक्सिजन काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्याच्यामुळेच त्याच्यामध्ये जे राहणारे ॲक्वॅटिक लिव्हिंग थिंग्स आहेत, पाण्यामध्ये राहणारे जे प्राणी आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, प्लांट आहेत, ते काय होणार, अफेक्ट होणार. सो दिस इज द डिफरंट थिंग दॅट इज अबाउट अ पोल्युशन. हाऊ द वॉटर गेट पोल्युटेड because of the harmful substance mixed into a water, our water get polluted. And from which factor this water get polluted? Sewage water or waste water from residential building, factories, industries, all the poisonous substance get mixed with water and it is directly pass into a water body. त्यामुळे ते डिरेक्टली जर पास केले तर काय होणार, वॉटर इम्प्युअर होणार. इफ वी हॅव टू प्रिव्हेंट दिस, ते आपल्याला रोखायचं असेल तर काय करायचंय, जे वेस्ट वॉटर आहे आपण डिरेक्टली पाण्यामध्ये सोडण्याआधी काय करायचंय, त्याच्यावरती प्युरिफिकेशन
मेथड करायच्या आहेत, प्युरिफिकेशन करायचंय, त्याच्यातील हार्मफुल सबस्टन्स आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. अँड आफ्टर रिमूव्हिंग द हार्मफुल सबस्टन्स देन वी हॅव टू लेटिंग इट इन टू अ वॉटर बॉडी. त्याच्यानंतर आपण त्यांना वॉटर बॉडीमध्ये पाठवायचंय. अँड बाय नॅचरल प्रोसेस इट गे ऑल्सो, फॉर नॅचरल प्रोसेस इट गेट ऑल्सो प्युरिफाईड, और सम other methods are also used for the purification of water before supplying to a water to a town or a city. त्यामुळे काय केलं, मोठमोठ्या शहरांमध्ये बिल्डिंगना किंवा पिण्यासाठी पाणी प्रोव्हाइड करण्यापूर्वी काय केलं जातं, मोठ्या प्रमाणावरती ते प्युरिफाईड केलं जातं. देन इट गेट सप्लायड टू अ टाउन और अ सिटी. So this is the first concept, that is pollution of water, about the water. In the next video or in the next lecture we learn about how to purify the water. What is the purification method used for the water and other information about the water. Thank you.